विजयदशमी दसऱ्यांच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आम्ही निघालोय आता देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी। तर चलो, नवीन घेतलेले ड्रेस घातलेत लाडू आणि समर्थनी, कारण उद्या आहे विजयदशमी, पण उद्या कुठं आम्ही जाणार नाही, घरीच। तर चाललोय देवाचं दर्शन करायला, तर नवीन कपडे घालूया। लाडू आमच्या पुढे पळतो। आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं, पण शक्य झालं नाही। आता 8:05 झाले, त्यांना आम्ही आता चाललोय दर्शनासाठी। कुठे जायचं म्हणलं की दोघं पण खूप खुश असतात। चला जय बाप्पा करून येऊ। तर मी घातल्या गोल्डन कलरची साडी। हा थांब थांब, पप्पाला येऊ दे। खाली आल्यानंतर छान असं वातावरण आहे बघा, कसं खेळतायत। ए अंधार आहे, तिकडं नका जाऊ, गायी येतात बघ तिकडून। मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो, लक्का असं प्रकाश एकदम। गाडी वळली, आमची टर्न घेतल्या घेतल्या गाण्याचा आवाज, गजबजाट, आणि बाहेर छान अशी दुकानं लागलेली होती। ओटीचे साहित्य, बांगड्या, तेल, हळदी कुंकू, तुम्हाला जे काय पाहिजे ते तिथे सगळं भेटतं। आणि पिवळ्या फुलाने झेंडूच्या ना छान असं डेकोरेशन, तोरण इथं बघा ना, झुंबर बनवलेलं आहे फुलापासून, आणि छान असं डेकोरेशन। इतकं घंटी पूर्ण झेंडूच्या फुलानं छान असं डेकोरेशन केलेलं होतं। लाईनला थांबलो, लाईन लागली होती मोठी, आणि तसेच मंदिराची साफसफाई सुद्धा चालू होती। त्यानंतर आतमध्ये गेलो, हळदी कुंकू लावलं, ओटी आणली होती, ती ओठी दिली आणि दर्शन घेतलं। मी, लाडू, समर्थ सगळ्यांना छान असं दर्शन भेटलं आम्हाला। संध्याकाळची वेळ होती तरी बरेच लोक येत होते। 9च्या नंतरच आम्ही 8 ते 9 पर्यंत आम्ही 1 तास, आणि छान असं बघा ना, इथं मी व्हिडिओही बनवून घेतला तुम्हाला दर्शन देण्यासाठी। तर आपल्या मंदिरामध्ये 3 देवी आहेत। तर आहोंनी दर्शन घेतलं, समर्थ सम्राट। त्यानंतर आम्ही मंदिराला एक फेरी मारली, दर्शन घेतलं। आजूबाजूला जे दर्शन घेऊन आल्यानंतर समर्थ, लाडू आणि पप्पा 3 जण इथं बसले, आणि तिथे जेवायला बसल्यासारखं बसलेत, असं ती पोरांना ते हे चिडवत होती। होमला सुद्धा छान असं साईडनं डेकोरेशन ते केलेलं होतं। नैवेद्य, नारळ, पाया पडत होते। आणि इथून तर आपलं मंदिर किती सुंदर असं दिसतंय बघा, आपल्या सांगोल्याचं सगळ्यात छान मंदिर। आणि होममधून छान असं धूर हे निघतच होता। आणि डिकमल, 2 डिकमेल आहेत मंदिराच्या समोर, आणि हे बघा समोरून मंदिर असं दिसत होतं आपलं, खूप छान असं। त्यानंतर मग आम्ही मंदिराला पूर्ण फेरी मारून पाया पडून घेतले। आणि समर्थ पहिल्यांदाच मंदिरामध्ये आला होता ना, आणि तो बघत होता अगदी मन लावून, किती छान कोरीवकाम आहे मंदिराच्या साईडला। माझी तर ह्या नवरात्रमध्ये दुसरी वेळ होती मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याची, आणि समर्थची ही पहिलीच वेळ होते। आम्ही 2 वर्षापासून इथं राहतोय, पण मंदिरामध्ये कधी जाण्याचा योग आलाच नव्हता, तिकडं लांब असल्यामुळं। आणि मंदिराची साफसफाई बघा तुम्ही, या ठिकाणी लगेच स्वच्छता ते करत होते। याचा मी मिनी ब्लॉग ही अपलोड केलाय, तुम्ही मिनी ब्लॉग ही पाहू शकता। आणि नारळाचे खुटं, चारी बाजूने निवेद, नारळ, खूप छान असं डेकोरेशन मस्त केलेलं। लाडू बघा ना, इथं गणपती बाप्पा किती छान असं दर्शन घेत आहे। आणि दसऱ्यासाठी घेतलेले दोघालाही ड्रेस घातलेले होते मी, त्यामुळे तर काय मग वेगळंच अति सुंदर दिसत होते। आणि हे आहे तिथं खूप छान असं दर्शन आमचं झालं, आणि खूप प्रसन्न वाटत होतं। गाणे चालू होते छान छान। त्यानंतर मग गाण्यावर कॉपीराईट येतं म्हणून मी या ठिकाणी व्हॉइस ओव्हर करते। तर रिअलमध्ये जर तुम्हाला गाणं ऐकवलं असतं ना, खरंच खूप भारी। आणि इथं बांगड्याचे पण स्टॉल लागलेले होते, आणि साईडनं मंदिर आपलं असं दिसत होतं। त्यानंतर आम्ही मग इथं फोटोही काढले। आणि संध्याकाळच्या वेळेला गेल्यामुळं ना, लाईटिंग हे असल्यामुळं खूप प्रचंड छान वाटत होतं। त्यानंतर आम्ही एका भैयाकडे मोबाईल दिला, आणि त्याने आमचा व्हिडिओ आणि फोटोही काढले। तर असा होता मंदिराचा पूर्ण परिसर, खूप छान वाटलं मंदिरामध्ये। आणि ओटीचं साहित्य सगळं इथं, जरी तुम्ही घरून घेऊन नाही आलं तरी इथं तुम्हाला सगळं साहित्य ओटीचं भेटणार आहे। छोटे छोटे स्टॉल मंदिरामध्ये आपण एंट्री करतो ना, त्यावेळेसच लागलेले आहेत। तर दर्शन आमचं पूर्ण झालं। आम्ही निघते वेळेस सुद्धा माझं परत मंदिराकडेच लक्ष जात होतं, कारण दिसतच इतकं छान डेकोरेशन वाटत होतं। आणि हे बघा पूर्ण लाईटिंग, फुलं परत एकदम मी तुम्हाला दाखवत आहे। तर खूप छान असं आमचं दर्शन झालं, आणि आम्ही आता निघालो घरी।
तर 1 तास कसा गेला समजलं सुद्धा नाही. आणि हे मंदिरामध्ये जाते वेळेस स्टॉल लागलेले आणि मेन दरवाजा आपल्या मंदिराचा अशा पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी. मग वाटेतच आम्ही दसऱ्यासाठी उद्या आपणाला फुलं लागणार आहेत, त्यामुळे मग इथून फुलं घेतले आणि आम्ही शेतकऱ्यांकडून फुलं घेतले. घरी आल्यानंतर मी आमटी ते गरम केली. नणंदबाईने गावाकडून स्वयंपाक पाठवला आहे ना पुरणाचा, आम्ही गेलो नाही त्यामुळे. तर हे बघा, हे नणंदबाईने गावाकडून स्वयंपाक पाठवलेला आहे. तर सगळं गरम करून घेतलं आणि जेवायला वाढलं. माझ्या समोरच्याला आमटी आणि पोळी खरंच खूप आवडते. लाडूचं तर काय पूर्ण दणका पापडावरतीच होता. मग परत पप्पाही आले आणि सगळ्यांनी छान असं पुरणपोळीचं जेवण आम्ही केलं. करून पोरांसाठी पाठवलं, कारण त्यांना पोरांना सोडून ना पुरणाचा स्वयंपाक खाऊच वाटला नाही. त्यामुळे त्यांनी जास्तीचा बनवला आणि मला म्हणलं तुम्ही नका बनवू, मी तुम्हाला स्वयंपाक पुरणाचा पाठवून देईन. आणि दूध गावाकडून साहित्य आणि पुरणाचा स्वयंपाक घेऊन आले. त्यानंतर मी मंदिरात जाताना ना दूध फ्रीजमध्ये ठेवून गेलेलं होतं. दूधही इथं तापायला ठेवलं, कारण आपल्याला पुढचे 2-3 दिवस हे दूध सम्राटसाठी लागणार आहे, कोण आलं गेलं चहा पाण्यासाठी. तर असा होता आमचा छोटासा खंडेनवमीचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्याचा ब्लॉग आपला विजयदशमी दसऱ्याचा तर येणारच आहे. तर चला, मी ब्लॉगला इथंच थांबवते. माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखीन तुम्हाला बघायला काय काय आवडेल हेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर छान असं सगळेजण जेवण केलो आम्ही आणि त्यानंतर मग आणि तर आहो ना, तुम्हाला सांगायचं राहिलं, आमटी प्यायला शिकवत होते समर्थ आणि सम्राटला, कारण आमटी एवढी भारी लागते ना प्यायला. ते झालंय, भांडे ते धुतले मी. ते सगळ्यांना शुभरात्री, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकर. तोपर्यंत सगळ्यांना बाय.